ज्ञानी महापंडित असताना की ज्यांची कथा ऐकण्याकरता मायबाप त्रिभुवनातील पशु पक्षी सर्व देवता सर्व वृक्षवेली सर्व त्रिभुवन सर्व निसर्ग ज्यांच्या पवित्र वाणीतून प्रकट होणारी माझ्या देवादिदेव महादेवांचं गोड चरित्र श्रवण करण्याकरता आवर्जून आली होती, येत होती मायबाप. आज तेच सूतजी महाराज म्हणतात की मी नाही सांगत कथा. जो ब्रह्मदेव आणि नारदांचा जो संवाद झाला तो संवाद मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे किती शिकण्यासारखं आहे. याचा अर्थ असा आहे, खरं ज्ञानी खरे महापंडित हे सूतजी होते, लक्षात ठेवा. एवढे ज्ञानी असताना तरी स्वतःला अज्ञानी म्हणतात. आणि मायबाप ज्ञानी तोच आहे जो स्वतःला अज्ञानी मानतो, लक्षात ठेवा. हा मोठा तोच आहे जो स्वतःला अत्यंत गरीब मानतो. महापंडित तोच आहे जो स्वतःला मूर्ख मानतोय. ही ज्ञानाची आणि महापंडिताची व्याख्या आहे. जो महापंडित आहे त्यानं जो स्वतःला नाही बा मी मूर्ख माणूस आहे, आपल्याला काही कळत नाही, आपण साधे माणसं आहेत, जो स्वतःला असं मानतोय ना तो खरा महापंडित म्हणा. या कथेतून शिकण्यासारखं बारकावे जे आहेत ना खूप आहेत. पण नेमकं आपण जेवढे श्रोते मायबाप आहेत ना त्या बारकाव्याकडे आपलं लक्ष नसतं. हे बारीक बारीक गोष्टी एवढं माणसाला ज्ञान देऊन जातात ना, एवढं शिकवून जातात ना. आणि ही शिकण्याची वृत्ती ना, शिकायला वय नसतं. मरेपर्यंत माणसानं शिकत राहावं, कोणाकडून तरी घेत राहावं. असं समजू नका आपलं वय झालं म्हणजे काही घरातली लहान लहान लेकरं, काही आपलाच मुलगा एखाद्या वेळेस असं काही बोलून जातो ना की ते शिकण्यासारखं असतं. घेत राहावं, सगळ्याकडं शिकण्यासारखं आहे. जगामध्ये जे आपल्या लोकांमध्ये वाईट गुण दिसतात बरं का मालक, जे वाईट गुण दिसतात ते का दिसतात? आपण फक्त वाईट गुण पाहतोय. ज्यावेळेस तुम्ही चांगलं पाहायला सुरुवात करताल ना तर प्रत्येकामध्ये तुम्हाला चांगला गुण हा दिसेलच. माहिती, प्रत्येकामध्ये चांगला गुण आहे, प्रत्येकामध्ये. जगामध्ये भगवंताने असा व्यक्ती बनवलाच नाहीये, असा आत्मा असा बनवलाच नाही की त्या व्यक्तीमध्ये चांगला गुण नाही. सगळ्यामध्ये चांगले गुण आहे, सगळ्यामध्ये. पण तुम्ही घेताय काय आणि पाहताय काय याच्यावर डिपेंड आहे, लक्षात ठेवा. जशी आपली दृष्टी असते ना तसं सगळं जग दिसायला लागतं. म्हणून तर तुम्ही चरित्र भागवत कथेमध्ये ऐकलं असेल ना की प्रभू दत्तात्रयानं किती गुरु केले होते? 24 गुरु. जो पाहिला त्याच्याकडून एक एक गुण घेत राहिले. बरं, हे चरित्र भावनेने ऐकायचं नाहीये, काही आदर्श म्हणून ऐकायचे. काही चरित्र एक मोटिवेशन म्हणून काही चरित्र ऐकावेत बरं का. जीवनामध्ये जर आदर्श प्राप्त करायचा असेल, कुठेतरी जीवन आपलं अलौकिक पद्धतीने प्रतिष्ठित पद्धतीने जगायचं असेल ना तर हे शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वभाव 100% चेंज होतो, बोलणं चेंज होतं, आपलं बदल होतोय. पण जोपर्यंत तुम्ही कोणाच्या चांगल्या गुणाचा स्वीकार करणार नाहीये तोपर्यंत जीवनात बदल होणार नाही. आजकाल माणसाच्या मनामध्ये अभिमान एवढा वाढला ना, एवढा अभिमान वाढला की शिकण्याची जी भावना आहे ती कोणातच नाहीये. ऐकताय ना? नाहीये, शिकण्याची भावना नाहीये. एखाद्याचं वर्णन जर तुमच्या मावशीपैकी तुमची मैत्रीण आलीने एखाद्याचं वर्णन केलं का
तर तुम्हाला दुसऱ्याची स्तुती आपल्याला सहन होत नाही सर. आमच्या महाराजापैकी सुद्धा समजा माझ्याकडे एखाद्या महाराजांची काय ती कथा सुंदर करतात बाबा, वा वा, तर मी म्हणावं ना, अरे वा छान आहे ना, देवाची कथा आहे, प्रभूची कथा आहे. पण मी तसं नाही म्हणणार. काय करतात का मला माहिती आहे कशी करतात. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण पाठीमागं राहण्याचं कारण आहे आपली विचारा श्रेणी जी आहे ती फार खालच्या पातळीची माहिती. त्यामुळे जीवनामध्ये जी उन्नती व्हायची, विचाराची म्हणा, विचाराच्या श्रीमंतीची म्हणा, या वागण्याची म्हणा, ती श्रीमंती आपल्याला प्राप्त होत नाही का? आणि त्याला कारणीभूत जग नाही आहे, त्याला कारणीभूत आपण स्वतः आहे. माणसाने प्रत्येकाला मोठं म्हणावं आणि प्रत्येकाकडे समान भावनेनं पाहत राहावं. आपण आज जे लहान राहण्याचं कारण जे आहे, फक्त विचारश्रेणी आपली बदलत नाही आहे. आणि त्या कारणामुळे आपण स्वतः कारणीभूत आहे मायबाप. शिकण्याची वृत्ती ही कायम असावी. आणि कोणताही कथाकार तुमच्या गावात आला ना, म्हणजे कथा ही भावनेनंच ऐकावी असं नाही आहे मायबाप. कधीतरी कथेमधून जे मार्गदर्शन निघणारे जे चरित्र आहे, ज्या कथा आहेत, ह्या कथा अत्यंत महत्वाच्या आहेत. श्री सुतजी महाराज हे बोलत असताना ज्ञानानं फार मोठे आहेत, पण माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना विचारश्रेणी फार उंच पाहिजे. एक सांगू का, जीवन बदलायला वेळ लागत नाहीये, पण कधीतरी आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी चांगल्या भावना ठेवत जा, बरं का. कोणी जर एखाद्याची स्तुती करत असेल, फक्त नाही चांगला माणूस आहे, चांगला आहे, अहो जग चांगलं आहे, हा माणूस चांगला आहे, बरं छान आहे. वागण्याची ज्याची त्याची पद्धत आहे मायबाप. त्याची निंदा करून हे पाप हे दोष आहे, आपण कधी ओढून घ्यायचे नसतात. निंदेसारखं पाप जगामध्ये कोणतंही नाही आहे. आणि का जगाची निंदा करायची आहे, याची स्तुती, त्याचं पाठीमागं द्वेष वर्णन करणं फायदा नाही आहे. जी आज उच्च स्तराला जी माणसं पोहोचली ना मायबाप, हा टाइमपास ते कधीच करत नाही. लक्षात ठेवा, हे असं म्हणतंय आणि ते तसं म्हणते, ते तसं अजिबात नाही. जीवनामध्ये मी बोलून गेलो कथेमध्ये, कधीही कामाचं बोलावं, कमी बोलावं आणि थोडक्यात बोलावं. लक्षात ठेवा, कमी बोलणारी माणसं सगळ्यांना आवडत असतात. जी सतत बडबड करतात ना, ज्या बोलण्यात काही अर्थच नाही, ती विनाकारण बडबड कोणत्याही कामाची नसते. आणि ही जी वाणी नाही, हे शब्द आहे ना, याला कुठेतरी मर्यादा आहे रे, त्याला किंमत आहे. शब्दात तेवढी किंमत आहे, बोलण्यात तेवढी किंमत आहे की बोलण्यानं आपण जग जिंकू शकतो. लक्षात ठेवा, जगावर राज मिळू शकतो आपण बोलण्याने. अरे बोलणं फार महत्वाचं आहे बरं का मालकजी, खूप महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं तुमचं बोलणं आहे. असं बोलावं की 4 माणसं तुमचं बोलणं ऐकण्याकरता जमा झाली पाहिजे आणि लोकांनी म्हणलं पाहिजे, वाह क्या बात आहे, काय सुंदर बोलतात तो. असं वाटतं की त्यांनी बोलत राहून ऐकत राहू, एवढं सुंदर बोलतात. एवढी बडबड करू नये की आपल्याला पाहिलं की लोकांनी तिसरी वाट धरावी. आहेत ना असे कितीक तरी बडबड करतात. आपल्याला पाहिलं की लोक म्हणतात, ते बडबड आलं बाबा, चला दुसरीकडेच आपण निघून जाऊ. इतकंही बोलू नये की लोकांना निघून जावं. हे बघा, मला जास्त विषय नाही लांबायचा आहे, पण एक मी सांगेल
की जीवनामध्ये तुम्ही मनुष्य देहात आलाय ना, तर प्रत्येक गोष्टीला, बोलण्याला, वागण्याला, खाण्याला, संसार करायला, सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे. प्रत्येक गोष्ट मर्यादित जर ठेवली ना मायबाप, तर जीवन अतिशय सुरळीत आणि सुलभ चालतं, लक्षात ठेवा. आणि ही मर्यादा, हे ज्ञान, हे सावधानता, हे कथामध्ये, कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये, हे पवित्र विचार, हे मोटिवेशन, हे इथे श्रवण करायला मिळतं, लक्षात ठेवा. निदान या 3 तासामध्ये आपल्या भावना 3 तास कवायला पण बदलल्या जातात. इथे बसल्यानंतर माणूस कधीच कोणाची निंदा करत नाही. इथं बसल्यानंतर फक्त, बरोबर आहे, मी मालक जे बोलतोय राईट बोलतोय, हे 2 तास कधी कोणाची निंदा होत नाहीये. 2 तास फक्त कथा कथा कथा. म्हणजे पवित्रता जी जगाला मिळते ना, ही आयुष्यभरासाठी नाही आहे, पण 3 तासाकरता हे सगळं विसरून, हे अति पवित्र विचार धारण करून आपण 3 तास बसतोय. ते फक्त एकमेव ठिकाणी हे सत्संग, हे कथा आहे. इथे कसल्याही प्रकारचे विचार कोणाच्या मनात नाही येत मायबाप. आता काही वृद्ध माणसं आहेत, आमचे मालक झाले, सगळे झाले, आमचे राजेभाऊ झाले, आमचे हे सगळे जे श्रोते आहेत, इतक्या वेळ घरी बसणं एवढं शक्य नाहीये. नाही, माणूस पाय तरी लांबवल, उठून तरी जाईल, बाहेर तरी फिरून येईल, बरोबर आहे ना. काही ना, म्हणजे शक्य नाहीये स्थिर एवढं 3 तास बसणं, एवढं शक्य नाहीये. पण इथे डोळ्याची पापणीही पडत नाही, एक एक शब्द झेलण्याचा प्रयत्न करतात. का? कारण जे इथं ऐकायला मिळणार आहे ते कुठंच ऐकायला मिळणार नाही. आणि विशेष म्हणजे असं नाही, मिळेल तुम्हाला, पण ठिकाण महत्वाचं आहे. आता मी जर कथा रोडला सांगायला सुरुवात केली, कोण ऐकणार आहे? आता हेच ज्ञान कोणी जर मला रूममध्ये विचारलं तिथे येऊन, तर एवढा प्रभाव नाही पडणार, तेवढं लक्ष लागणार नाही. का लागणार नाही? कारण जागेचा प्रभाव, भूमीचा प्रभाव, व्यासपीठाचा प्रभाव, जे इथं जी पवित्रता आहे, इथं जे मन लागतंय, ते कुठे लागणार नाही ना. ही जागा महत्वाची आहे, भूमी महत्वाची आहे. आणि जिथे पवित्र क्षेत्र आहे, जिथे भगवान शंकराचं मंदिर असेल, हनुमंतरायाचं मंदिर असेल, पंढरीश भगवंताचं मंदिर असेल, तिथे हे सत्संग अवश्य व्हायला पाहिजे. अरे या मनाला स्थिरता प्राप्त होते, शांतता प्राप्त होते, आनंद वाटतो कुठेतरी. चला बाबा, आपण काहीतरी केलं याचा आनंद वाटतो मायबाप. आज श्री सुतजी महाराजांकडून ही कथा श्रवण करत असताना समाधान प्राप्त होतंय. आणि पाहिलं तर आज 6वा दिवस आहे आणि उद्या कथेचा शेवटचा दिवस आहे. कालपर्यंत आपण श्री गणेशांच्या या धावत्या वेगामध्ये विवाह पाहिला, जन्म पाहिला, पण मला एक लीला गणेशांची सांगावीशी अशी वाटते ना, ती फार प्रबोधन करणारी, मार्गदर्शन करणारी आहे. काही कथा थोडं स्पर्श केला तरी चालतात, पण काही कथा समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे सांगायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. फार सुंदरच काही कथा माझ्या भोलेनाथांच्या श्री गणेशानं तर एवढं आदर्श चरित्र ठेवलंय ना, वा, ऐकण्यासारखं चरित्र आहे, फार ऐकण्यास. हे गणेशांचे पुरावे, हे फार अलौकिक चरित्र, हे गणेशांचं चरित्र आहे. काय आदर्श ठेवला रे गणेशानं. आणि चरित्राचा आदर्श घेणं फार महत्वाचं आहे. काल तर गणेशांना हे सगळं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. गणेशाला त्या ठिकाणी उत्तर दिशेला गेले, एका हत्तीचं एक दंत असणारा हत्ती, त्याचं शिर आणलं, गणेशाला बसवलं आणि गणेशाला अनेकांनी वर दिले. हे गणेशा, ज्याप्रमाणे आम्ही तिन्ही श्रेष्ठ देवता आहोत, पूज्य आहोत, त्याप्रमाणे गणेश तूही पूज्य राहशील. आणि पहिली पूजा हे गणेशा तुझी होईल, त्यानंतर बाकीच्या पूजा होतील.
हे गणेशा, तुला सोडून जर त्या ठिकाणी कोणत्याही मंगल कार्यामध्ये जर कोणीही दुसऱ्या देवताची पूजा केली तर ती पूजा सफल होणार नाही. पहिल्या पूजामध्ये तू पूजला जाशील, बाकी अन्य देवता असेल. हे भगवान शंकर भोलेनाथ गणेशाला वर देतात, आशीर्वाद देतात. गणेशाची पूजा का करावी हा प्रश्न आहे. की जो व्यक्ती तुझी पूजा नाही करणार, अन्य देवताची पूजा करेल, त्याची ती पूजा सफल होणार नाहीये. अरे मंगलाचाही मंगल करणारा तू देवता आहे गणेश, तू देवता आहे. तू त्या ठिकाणी विघ्न नष्ट करण्यामध्ये गणेशा बास, तुझं नाम हे सर्वश्रेष्ठ राहील गणेश, म्हणून तुला विघ्नहर्ता हे नाव पडलं जाईल. हे गणेश, तू भाद्रपद महिन्यामध्ये वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी त्या ठिकाणी पार्वतीच्या मनापासून, संकल्पापासून तू उत्पन्न झाला. तुला आशीर्वाद देतोय, तुला वर देतोय की जो कोणी या तिथीला तुझ्या प्रीत्यार्थ व्रत करेल त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्ती होतील. चतुर्थीला लक्ष ठेवा. पण चतुर्थी कशी करावी, आपण कशी करतोय? हे चतुर्थी व्रत सुद्धा शिव महापुराणामध्ये फार सुंदर पद्धतीचं दिले मायबा, फार सुंदर. मार्गशीर्ष महिन्यामधली जी रमा नावाची चतुर्थी येते बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये, मार्गशीर्ष वद्य कृष्ण पक्ष, जरा बघा कॅलेंडर मध्ये. तर त्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठावं ज्यांना चतुर्थी करायची आहे. लवकर उठून स्नान करावं, ब्राह्मणाला बोलवावं मायबाप, आणि दुर्वानं श्री गणेशाचं पूजन करावं असं शिव महापुराणामध्ये सांगितलं आहे. आणि रात्रीचे जे प्रहर आहेत, प्रथम प्रहर आहे 6 वाजता, त्या दरम्यामध्ये स्नान करावं. आणि त्या ठिकाणी रात्रीच्या प्रहरामध्ये 6च्या दरम्यामध्ये गणेशाचं पूजन करायला सांगितलं, तिन्ही सांजेला. लक्षात ठेवा. सुंदर गणेशाची मूर्ती बनवावी आणि त्या ठिकाणी किंवा मातीपासून बनवा, कशापासूनही बनवा तरी चालतंय. आणि विविध प्रकारची जी त्या ठिकाणी तुमच्याकडे द्रव्य आहेत, दिव्य सुगंधी त्या ठिकाणी फुलं आहेत, त्या सुगंधी फुलानं श्री गणेशाचं पूजन करावं. आणि गणेशाला ज्या ध्रुवा आपण वाहतो ना मायबाप, एकतर 108 असाव्यात, एकतर 21 असाव्यात. लक्षात ठेवा. 108 नाहीतर 21 असाव्यात. पण 3 गाठी असलेली, मूळ नसलेली ध्रुव असावी. काय ध्रुवाला किती गाठी असाव्या? किती गाठी? 3 गाठी असाव्या. आणि ध्रुवाला मूळ नसावं. ती मूळ नसलेली ध्रुवा किंवा माणसाचे जे बोट आहेत मायबाप, ह्या 12 बोटा इतकी उंच असावी. किती? 12 बोटा इतकी. समजा 1 2 3 काय 4 त्रिक 12 असे 3 समजा, बस इतकी तरी असावी, 12 बोटा इतकी. ज्या माणसाच्या हस्ते ज्याला पूजा करायची आहे त्याच्या 12 बोटा इतकी उंच ती ध्रुव असावी, इतकी लांब ती ध्रुव असावी. आणि त्या ध्रुवानं मात्र मार्गशीर्षातील महिन्यात रमा नावाच्या चतुर्थीला पूजन करावं. भोलेनाथ मंत्र सगळं काही देणारं हे व्रत आहे. हे व्रत 1 वर्षभर करावं, 12 महिने करावं. आणि त्यानंतर व्रताची सांगता अशी करावी, चतुर्थीच्या दिवशी सांगता करावी, एक कलश घ्यावा, स्थापना करावी, मूर्तीपूजा करावी. आणि 2 मुलं आणायचे ब्रह्मचारी. आणि त्या मुलाला त्या ठिकाणी अतिशय गणेशजी समजून फार मोठ्या श्रद्धेनं त्या मुलाला जीव घालणं आणि त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, दर्शन घ्यायचं आहे. आणि नंतर श्री गणेशाची मूर्ती विसर्जित करायची माईबाप. हे सुंदर व्रत श्री ब्रह्मजीनं
नारदाला सांगितलं. असे अनेक व्रत गणेशाचे विषय माईबाप. पण त्यानंतर गणेशानं जो आदर्श आपल्या समोर ठेवला माईबाप, तो मला आदर्श आवर्जून सांगायचा आहे. श्री गणेश आणि कार्तिक यांच्या फार बाललीला सुंदर होत्या माईबाप. बाललीला करत असताना भगवान शंकर आणि माता पार्वती दोघं सोबत बसले असताना, गप्पा छप्पा चालल्या असताना सहज म्हणे की आता मुलाचं लग्न केलं पाहिजे. हे लग्नाचा विषय निघाल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि कार्तिक सहज खेळत खेळत माता पार्वती आणि भगवान शंकराकडे आले आणि विचारू लागले, लग्न करायचंय? गणेशाने म्हणावं नाही, माझा अगोदर करायचं. कार्तिकने म्हणून नाही 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 माझा अगोदर करायचं. आई वडील होते. अरे जर यांच्या वाद होत असेल तर आपण काय करू? काही ते युक्ती करावं लागेल आपल्याला. तर भगवान शंकर आणि माता पार्वती असं म्हणतात की अरे हे बघा, दोघांचंही लग्न करायचं आहे, पण आमची अशी अट आहे, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा मारून प्रथम येईल त्याचा विवाह करण्यात येईल. ठरलं, ठीक आहे. आता कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. मोर आहे. हे ठरल्यानंतर कार्तिक स्वामी मोरावर आरूढ झाले. अरे काय विशाल मोर होता तो. अरे भयानक विशाल अशी भरारी मारली मोराने की दिशेनं अशी झाली. गणपती बाबा आपलं उंदिरावर बसले. किती पळणारे उंदीर. तुरु तुरु गणेशजी म्हणलात नाही नाही आपल्या चरण प्रतिप्रदर्शन होणार नाहीये. पण गणेशासारखं बुद्धिमत्ता पुन्हा कोणालाच नाही. बुद्धीचा देवता आहे तो. एक बुद्धिमान आहे आणि एक बलवान आहे. बुद्धिमान जो आहे तो श्री गणेश आहे आणि बलवान कार्तिकी आहे. कार्तिकीनं आरूढ व्हावं आणि भरारी मानव पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याकरता पण श्री गणेश युक्ती केली. श्री गणेशानं विचार करत होते, मी काय करू, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. त्यावेळेस त्या ठिकाणी गणेश माता पार्वतीकडे आणि भगवान शंकराकडे, बघा जरा आदर्श फार सुंदर आहे. फार सुंदर आहे. गणेश हे बुद्धीची देवता आहे. काय बुद्धिमत्ता आहे. आणि गणेश गेले त्या ठिकाणी भगवान शंकराकडे आणि बोलू लागले, इति श्रुत्वा रटस्तस्य पार्वती परमेश्वरो हस्तातामासने तत्र तत्पूजा ग्रहणाय वे तत्पूजा ग्रहणाय वे. ऐका रे माय बापार, गोडे आदर्शमय चरित्र आहे. श्री गणेश भगवान शंकराकडे माता पार्वतीकडे हात जोडले श्री गणेशानं. हे तात, माझी विनंती आहे की माझ्या द्वारा स्थापित केलेलं जे आसन आहे, तुम्ही दोघांना मात्र त्या आसनावर बसावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझं मनोरथ तुम्ही पूर्ण करा. श्री गणेशानं हात जोडले आणि विनंती करायला सुरुवात केली भगवान महादेवांना आणि माता पार्वतीला. ठीक आहे, काय करायचंय नाही बाकी काही विचारू नका, मी जे म्हणतोय तेवढं करावे अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे बाबा. आणि बसले आसनावर. त्यावेळेस श्री गणेशानं काय केलं माहिती का? ज्यावेळेस ते आसनावर बसले ना, श्री गणेशानं हात जोडले. तैनात पूजितो च प्रक्रांतो च पुनः पुनः एवं च कृतवान् सप्त प्रणामा
प्रणामास्तुं तथैव सः. वा. श्री गणेशानं काय केलं माहितीये का? तैनात पूजितो तौच प्रक्रांतोच पुनः पुनः एवं च कृतवान सप्त प्रणामास्तु तथैव सः. गणेशानं त्यांचं पूजन केलं आणि श्री गणेशानं त्यांना किती प्रदक्षिणा मारल्या? माता माऊली तुम्ही ऐकलं असेल ना? तुम्ही किती ऐकल्या प्रदक्षिणा? 7 प्रदक्षिणा. यामध्ये सप्त प्रणामास्तु तथैवच गणेशानं त्या ठिकाणी 7 परिक्रमा मारल्या आणि 7 वेळे दर्शन घेतलं. किती मारल्या प्रदक्षिणा? 7 प्रदक्षिणा मारल्या मायबाप आणि 7 वेळे दर्शन घेतलं. आणि त्या ठिकाणी श्री गणेशजी म्हणतात, हा चला झाले आपल्या प्रतिप्रदक्षिणा, आपला विवाह करून टाका. भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. गणेश असं काय बोलतोय? नाही, तुम्ही 1 सांगितली होती प्रभू, मी 1 नाही मारली, 7 मारल्या प्रतिप्रदक्षिणा. गणेशा, अरे तू अजून आमच्या जवळच आहे, कुठं प्रदक्षिणा मारल्या? प्रभू, हा प्रश्न तुम्ही मला करू नका. तुम्ही 1 प्रदक्षिणा मारायला सांगितली, मी 1 नाही मारली, 2 नाही मारल्या, 7 प्रदक्षिणा मारल्यात मी आत्ता. गणेशा असं ना, तुम्ही ते प्रश्न करायचं नाही. तुमची तुम्हाला मी उत्तर देतोय. हे भोलेनाथ, पितृष्ट पूजनं कृत्वा प्रक्रांति च करोति यः तस्य मे पृथ्वी फलं भवति निश्चितम्. हे भोलेनाथ, बघा ही कला. आता दोघांचं भाषण बघा किती सुंदर आहे. आहा. भगवान शंकर माझा गणेशा, अरे तू अजून इथेच आहे आणि कशाच्या प्रदक्षिणा मारल्या? प्रभू, 1 नाही, मी किती मारल्या? 7 प्रदक्षिणा मारल्या. कधी मारल्या? हे कधी मारल्या तुम्ही मला विचारू नका. हे तुमचंच उत्तर मी तुम्हाला देतोय प्रभू. काय? पित्रोश्च पूजनं कृत्वा प्रक्रांतिच करोति तस्य वै पृथ्वी जन्यं फलं भवति निश्चितं. हे श्लोक कोणाचे भोलेनाथ? ऐका जरा, मला काय माहिती नाही. हा श्लोक कोणाचा? हे कोण सांगताय? हे वेद शास्त्र धर्म तुम्ही सांगताय आणि हे ज्ञान तुमचं आहे, हे श्लोक तुमचा आहे. काय तुमचा श्लोक म्हणतोय? जो कोणी आपल्या आई वडिलाला 7 प्रदक्षिणा मारेल त्याला 7 प्रतिप्रदक्षिणाचं फळ प्राप्त होईल. हे कोण सांगताय प्रभू? तुम्ही सांगताय. हे तुमचा पुरावा, हा श्लोक तुमचा आहे, हे तुम्ही दिलंय. हे वेद शास्त्र पुराण सांगतात. आता मला सांगा प्रभू, हे खोट आहे, हे खरं आहे, हे सत्य आहे का असत्य आहे? भोलेनाथ शांतच बसले, काहीच बोलता येणार. महादेव शांत, काय आता तर काहीच बोलता नाही, कारण त्यांचाच पुरावा त्यांना दिला. हे भगवान शंकरांनी लिहून ठेवलं होतं की जो आई वडिलाची 7 प्रदक्षिणा मारेल, 1 प्रदक्षिणा मारेल, 7 मारेल, जेवढी प्रदक्षिणा मारेल तेवढं त्याला फळ मिळेल. आणि हे भोलेनाथ, हे तुमचं आहे. हे वेद शास्त्र पुराण हे खोटं सांगतात. पुराणानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, धर्म बी हाच सांगतोय. मग हे सत्य आहे का असत्य आहे? सांगा तुम्ही. आता भोलेनाथांची बोलणंच बंद झालं मायबाप. आम पुढे श्री गणेश म्हणतात, अपाय गृहे यो वै पितरो तीर्थमाव्रजेत तस्य पापं तथा प्राप्तं हनने चिंतया यथा. भोलेनाथ, आणि एवढं तुम्ही सांगितलंय की जो माता पित्याला सोडून तीर्थयात्रा करतोय, काय करतोय?
जो आपल्या आई वडिलाला सोडून, माता पित्याला सोडून जो तीर्थयात्रा करतोय ना, तर त्याला असं महापातक सांगितलंय या श्लोकामध्ये, तस्य पापम तथा प्राक्तम हरणेच तयाच्या, की जो आपल्या आई वडिलाला सोडून तीर्थयात्रा करतोय त्याला आपल्या माता पित्याचा वध केल्याचं महापाप लागतं मायबाप. जो कोणी आपल्या आई वडिलाला त्या ठिकाणी घरी ठेवतोय, त्रस्त करतोय आणि तीर्थयात्रा करतोय मायबाप, त्याला मात्र आई वडिलाचं वध केल्याचं पाप लागतंय. तस्यम पाप तथा प्राप्तम हननेम च तयारच्या, आई वडिलाचं वध केल्याचं पाप लागतं. हे भोलेनाथ, हे सत्य आहे का असत्य आहे? पुत्रस्य च महातीर्थ पित्रोश्च चरण पंकजम. पुढे भोलेनाथ, हे तुमचे श्लोक आहेत, हे तुमचे पुरावे, हे शास्त्र तुमचं आहे. की पुढे तुम्ही म्हणतात की आपल्या मुलासाठी सर्वात पवित्र तीर्थ म्हणजे आपल्या माता पित्याचे चरण आहे. सर्वात उत्तम तीर्थ आहे मायबाप, माता पित्याचे चरण आहे. अरे बाकीचे तीर्थ तर फार दूर आहेत, पण सर्वात जवळ असणारं जे तीर्थ आहे, जे पवित्र आहे, ते तीर्थ म्हणजे त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचे चरण आहे. काय सुंदरता आहे, काय अलौकिकता आहे, काय चरित्र आहे मायबाप. हे श्री गणेश सांगतात, इदम सन्निहितम तीर्थ सुलभम धर्म साधना पुत्रस्य स्त्रियाश्चैव तीर्थम गहे सुशोभनम. की मुलांना कुठे जायची आवश्यकता नाहीये मायबाप. सर्वात मोठं उत्तम तीर्थ सांगितलं गेलं आपल्या माता पित्याचे हे चरण आहे मायबाप. लोक काय करतात, असताना माता पित्यांची सेवा करत नाहीये आणि गेल्यानंतर भला मोठा फोटो करून आणतात, दिव्य फोटो करून आणतात आणि घरात लावतात. मग त्याची आरती करतात, त्याला दररोज मालक उदबत्ती लावतात. लोकला वाटवा रे, काय मातृभक्त आहे, का सेवा करतोय, वा क्या बात आहे. आणि पठ्ठ्याने बाप असताना कधी 1 रुपयाची गोळी आणून दिलेली नसते. बापानं कधी पाणी मागितलं, दवाखाना मागितलं, कधी काही करत नाहीये. त्रस्त होऊन बाप जीवनात निघून जातो. आणि गेल्यानंतर मात्र त्या फोटोला मात्र आरती वावळणं, हे करणं, ते करणं, हे खोट्याचा जमाना आहे. अरे असताना प्रेम नाही, गेल्यावर त्या निर्जीव फोटोला ओवाळून किती रडून काय फायदा आहे. असताना प्रेम नाहीये. मला तर कधी कधी हे वाक्य वापरावंसं असं वाटतंय की बोलणारे आई वडील कधी कोणाला कळाले नाही, तर न बोलणारा देव कधी कोणाला कळावा. काय बोलणारे आई वडील कधी कोणाला कळाले नाही, तर न बोलणारा देव कधी कोणाला कळावा. अरे तो तर बोलतच नाही ना. त्याला लाख रुपये काय टाकले आणि तुम्ही करोड नाही, त्याला सगळी संपत्ती दान केली, तरी तो कधी स्वप्नात येत नाही, कधी म्हणत नाही बाबा वा 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 छान, 10 एकर जमीन तू माझ्या नावावर केलीस, तुझं कल्याण होईल, नाही म्हणणार तो. जगातली सर्वात मोठी चालती बोलती देवता आहे ना, ती आपले आई वडील आहेत. आयुष्यभरासाठी आपल्या लेकरासाठी चांगल्या भावना, चांगले विचार आणि आयुष्यभर मरेपर्यंत आशीर्वादच देत राहतात, ते आई वडील आहेत. अरे आई वडिलांना तुम्ही घराच्या बाहेर काढलं काय, त्यांना खायला दिलं किंवा ना दिलं काय. मायबाप ही 2 दाम्पत्य अशी आहे बरं का, किती त्रास द्या, कितीही त्रास द्या, पण कधी आपल्या लेकराला शाप देणार नाहीये, कधी माझ्या लेकराचं वाटूळ हवं असं म्हणणार नाही. मरेपर्यंत देवाजवळ जर आपले आई वडील गेलेत ना, बरं का नाना, काका ना, काकाजी, देवाजवळ आपले आई वडील गेलेत ना, तर देवाला स्वतः करता काहीच मागत नाही.
मागणार फक्त एकच म्हणणार, देवा हे पंढरीनाथा, हे भोलेनाथा, एक कर रे बाबा, माझी चिल पिल सुखाची राहू दे. हा बस, ही आई वडील आहे. माय बा थोडा आवाज कमी झाला. एक आई वडील आहे की फक्त लेकरासाठी चांगली मागणी करणारे, शेवटपर्यंत आशीर्वाद देणारे, लेकराविषयी चांगले विचार ज्यांच्या मनात निर्माण होतात, असे निस्वार्थ प्रेम. त्या प्रेमात एक किंचित सुद्धा स्वार्थ नाहीये. मायबाप एक किंचित सुद्धा स्वार्थ नाहीये. हॅलो, मला हॅलो हॅलो हॅलो, हा जमलं. हर हर. तुम्ही आम्हाला एवढं खुश ठेवलं 6 दिवस, आम्ही एवढे प्रसन्न आहे तुमच्यावर. देवाला एवढी प्रार्थना करा, आम्ही जिथं आम्ही कथा होईल तुमच्यासारखा माणूस आणि सिस्टम आम्हाला मिळावी. आणि एवढा आनंद घेतलाय आम्ही खूप. ज्या मी व्यासपीठावर बसलोय, मी खोटंही काही शब्द बोलणार नाही आहे. जे सत्य आहे तेच बोलत. जेवढ्या माझ्या आता हे 8वी 9वी कथा असेल, एवढ्या कथेमध्ये ही पहिली सिस्टम आहे की आम्हाला चांगली मिळाली. एवढ्या कथेत सांगतो मी, 7-8 कथा झाल्या असेल, 2 महिने झाले, 2 महिन्यात ही पहिली सिस्टम चांगली मिळाली. आणि 2 महिन्यात आमचे सर पहिल्यांदा एवढे गायले, पहिल्यांदा एवढे गायले. कधीच मी रूमवर म्हणलो त्यांना, सर तुम्ही पहिल्यांदा गायला एवढे. कारण सिस्टम असं आहे ना की कलाकारांना झालं, गायकाला झालं किंवा मला झालं, बोलायला हे सिस्टमच काय बरोबर सिस्टम असले सगळं सुचतं आहे बाबा. हा, आणि पहिल्यांदा सर एवढे इथे गायले, नाही तर कुठेच नाही. हा, हे फक्त सिस्टम आहे. सिस्टम हे बोलायला लावतं माणसाला. हर हर म्हणा जरा जोरात, हर हर. काय चाललं होतं, विषय कोणता होता आता? हा, श्री गणेशाचा. हा, माझ्या ध्यानातून जाते बरं का, लक्षात ठेवा. मला सांभाळा जरा, ध्यानात आणून देत चला माझ्या. हां, काय होतं कधी कधी जेवण जास्त झालं का माणसाला सुचत नाही ना. आज असं झालं, जेवण असे झाले आमचे. आज आमचे माऊली, ज्ञानेश्वर माऊली, काय त्यांचं आडनाव, मुडेकर ना. हां, काय, ज्ञानेश्वर मुंडकर. हां, मुंडकर. फारच जेवणं झाले त्याने, एवढे प्रसन्न चित्ताने जेवणं झाले की बस आम्ही हाय काही केली नाही. फार. आणि हे बघ, अन्नदान करायचं ना, फार आनंदाने केलं त्याने, खूप छान. अशी साथ असावी, असंच घडत राहावं त्यांच्या जीवनामध्ये. हर 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 हर. की हे भगवान शंकराला श्री गणेश सांगतात, माय बाप देव ऐकतोय की जीवनभरासाठी कितीही काय केलं मायबाप, आई वडील, कधीही तुम्ही श्रीमंतही झाला, कोट्याधीशी झाले, कधी त्या ठिकाणी तुमच्या संसारातला वाटा मागत नाही. एक व्यक्ती आई वडील हे लक्षात ठेवा. बरं मला सांगा ना, मालक तुमची आई गेले का? ठीक आहे, तुमच्या आईनं समजा एवढं तुम्हाला लहानसं मोठं केलं, सगळं केलं. तुमच्यासाठी कधी तिखट खाणं, काही गोड खाणं, काही म्हणा, काही सोडलं असेल, जे आवडीचं तेही सोडलं असेल का, लेकरला त्रास होतो. मग कधीतरी तुमच्या आईनं असं म्हणलं का, बाबा तो मोठा झाला, सगळं झालं, मी तुला स्तनपान केले, दुधाचा, आईच्या स्तनामध्ये दुधाचा एक थेंब तयार होण्याकरता रक्ताचे कितीतरी थेंब आटल्या जातात, लक्ष ठेवा. त्यावेळेस एक थेंब तयार होतो. मग मला सांगा ना, आईनं कधी आपल्या स्वतःचा विचार केला काय? नाही ना. कधीतरी आई आपल्या लेकराला म्हणले की, बाबा चल आता तू एवढा श्रीमंत झाला, मोठा झालास, लहानचं मोठं केलं तुला, आता माझ्या दुधाचा हिशोब दे. कोणती तरी आई आहे का रे, तिनं आपल्या स्वतःच्या दुधाचा हिशोब लेकराला मागितला? नाही ना. ती माऊली आहे मायबाप, ती जननी आहे, ती लेकराला कधी हिशोब मागत नाहीये मायबाप. ती निस्वार्थ प्रेम करणारी एक देवता आहे. अरे एक पुढचं तर मी बोलेल, या ठिकाणी आई वडिलाच्या पुढे देव सुद्धा कमी पडलाय.
जी आई वडील लेकराकडून कोणत्या अपेक्षा न करता फक्त देत राहतात, घेत नाहीये. पण देव अगोदर घेतोय आणि नंतर देतो. देशी काय घेसी केव्हा देशी ऐसा असं शिवदार. देव अगोदर घेतल्याशिवाय काही देत नाही. तुम्हाला माहिती असेल दुर्वासुरूच्या वेळेस द्रौपदी वनामध्ये असताना या दुर्योधनाने काय अटकल केली की एक अक्षय पात्र दिलं होतं. माहिती अक्षय पात्र एक वेळेस मात्र अन्न निर्माण व्हायचं, सगळ्यांना मिळायचं अक्षय पात्रामधलं. पण त्यावेळेस दुर्वासुरूशी एकदा पांडव जेवले का मग काही पर्याय नव्हता. आणि पांडव जेवल्यानंतर ह्या दुर्योधनानं दुर्वासुरूशीला पाठवलं. दुर्वासुरूशी एवढे रागीट होते, संन्यासी माणसं रागीटच असतात. ह्या दुर्योधनाने मुद्दाम पाठवलं की दुर्वासुरूशीला जर प्रसाद मिळाला नाहीये, हे भोजन मिळालं नाहीये की दुर्वासुरूशी बरोबर शाप देणार आणि युद्ध न करता या पांडवाचा विनाश होणार. युद्ध करायची आवश्यकताच नाही. आणि त्या ठिकाणी असं दुर्वासुरूशी गेले, जेवण झाले सगळे, ताट दोन अक्षय पात्र सगळं ताट धुतलं आणि ठेवल्यानंतर दुर्वासुरूशी तिथं गेले. आणि दुर्वासुरूशी म्हणतात, हे द्रौपदी, द्रौपदी आहे का घरी? महाराज आहे ना, या या या. नाही यायचं नाहीये, मी स्नानाला चाललो आहे. मी स्नान संध्या येईपर्यंत द्रौपदी स्वयंपाक तयार पाहिजे. मला तुझ्या घरी भोजन करायचं आहे. आणि मी एकटा नाहीये, खूप साधू माझ्या सोबत आहेत. आता मला सांगा, जंगलामध्ये हीच कंदमुळं खायची, कुठंतरी एक वेळेस जेवण मिळायचं. आता ह्या द्रौपदीनं कसं, आणि विशेष वेळ ताट धुवून ठेवलं होतं. आता कुठून अन्न आणायचं, कुठून जेव घालायचं. पण नाही जेव घालावं तर हा दुर्वासुरूशी शाप दिल्याशिवाय राहणार नाही आणि या पांडव कुलाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. काय करावं? द्रौपदी घाबरली. काही सुचत नव्हतं द्रौपदीला, काय करावं. आणि त्यावेळेस मात्र द्रौपदीने, तिला माहिती होतं मायबाप की भगवंताशिवाय पर्यायच नाहीये. आता जे संकट निवारल ना तो निवारल मायबाप. त्याच्याशिवाय मी काय सांगतोय की देव सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही. मी याचा पुरावा सांगतोय. ज्यावेळेस द्रौपदी घाबरली, काय करावं सुचत नव्हतं मायबाप. कारण दुर्वास हे अतिशय शक्तिशाली होते आणि दुर्वासुरूने जर शाप दिला ना तर पांडव कुल विनाश होईल. काही करावं. त्या द्रौपदीने डोळे झाकले मायबाप आणि मात्र भगवंताचं चिंतन करू लागले. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला से द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्रौपदीने डोळे झाकले मायबाप आणि ध्यान असतंय द्रौपदी. आणि पर्याय नव्हता. तिला माहिती होतं जर दुर्वासुरूशी आता आले आणि त्यांना जर सांगितलं, हे द्रौपदी मला ताट कर, मला जेवायचं आहे, मी काय करू? बस भगवंताशिवाय मला पर्याय नाही आहे. आणि द्रौपदीने हात वर केले, चिंतन करू लागले. डोळ्यामध्ये अश्रुधारा सुरू झाल्यात मायबाप आणि आज भगवंताचं चिंतन सुरू होतं. हे कृष्णा, हे द्वारकाधीश, द्वारकेच्या राया, कोठे गुंतला से द्वारकेच्या
चराया कोठे गुंतला से द्वारके चराया द्वारके चराया द्वारके चराया द्वारके कोठे गुंतला से द्वारके चराया वेळ का सख्याला वेल्या. भगवान द्वारकाधीश तिथं प्रगट झाले. बरं मला सांगा, देव प्रगट झाल्याबरोबर द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदी म्हणतात, द्रौपदी बरं झालं तू हाका मारली. हा बरं झालं बाबा, मी तुझ्या हाकेचीच वाट पाहत होतो. देवा का? अगं मला खूप भूक लागली. वाढता बघा आता काय. ए द्रौपदी, अगं तुझ्या हाकेची मी वाट पाहत होतोय का? अगं किती तळमळ करत होतोय आणि एवढी भूक लागली मला, एवढी भूक लागली आहे आणि लवकर लवकर ताट करे, आता मला जेवायचंय. द्रौपदीनं कपाळाला हात लावला. देवा अरे काय परीक्षा पाहतो रे. अरे मी कशा करता हाक मारली काय, आणि अरे घरात अन्नाचं कण नाहीये. ते दुर्वास आले. अरे त्यानं भोजन मागितलंय, नाही दिलं तर त्या ठिकाणी ते शाप देतील. आणि आल्या आल्या तूही म्हणतोय मला जेवण वाढ. देवा हे कृष्णा हे काना, हे तू मुद्दाम करतोस ना? हा हे तू मुद्दाम करतोस ना? काय तुला माहिती आहे, तुला सगळं माहिती देवा, आणि सगळं माहिती असताना सुद्धा असं का वागतोस रे? अरे मुंगीच्या पायातलं जे घुंगरू वाजते ना, त्याचा आवाज सुद्धा तुला येतोय रे. आणि तुला माझ्या मनातल्या भावना मी कशा करता हाक मारली हे तुला माहिती नाहीये. आणि आल्या आल्या पुन्हा तू म्हणतोय वा वा बरं झालं हाक मारली, वाढ मला. का रे? किती परीक्षा पाहतो दे. द्रौपदीने सांगितलं, कृष्णाने सांगितलं, हे बघ द्रौपदी, आपला स्वभावच असा आहे, मी अगोदर घेतोय आणि नंतर देतोय. आपल्याला मी त्याच्याशिवाय नाहीच आहे. अगोदर आपल्याला द्यावं लागतं, नंतर मग मी भरपूर देईल, पण अगोदर काहीतरी द्यावं लागेल. मला हे उदाहरण मी का सांगतो मायबाप? अरे द्रौपदीच्या घरात काही नव्हतं, कुठेतरी असं म्हणतात, असं चरित्र सांगतं, कुठेतरी थोडं पान चिटकलेलं होतं. भगवंताने ते पान आपल्या मुखामध्ये टाकलं आणि ढेकर दिलं. आता तो सृष्टीचा मालक आहे. तेव्हा दुर्वासऋषी त्यांचे पोट भरले. ते चरित्र थोडं दुसरीकडे फार फार सुंदर आहे. मला हे सांगायचंय तुम्हाला, मी उदाहरण याच्याकरता सांगितलंय की देव सुद्धा आई वडिलाच्या तुलनेमध्ये फार कमी आहे. आई वडिलाच्या अधिकारामध्ये देवाचा अधिकार सुद्धा कमी आहे मायबाप. का? अरे देव सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही रे. पण जगामध्ये अशी निस्वार्थ, ते भगवान सुद्धा कमी पडतो, निस्वार्थ प्रेम करणारी, की त्यांना कोणत्याही अपेक्षाची गरजच नाहीये. कोणती अपेक्षा न करून सगळं काही देणारी जगात एकमेव देवता आहे, महान देवता आहे, चालणारी बोलणारी देवता आहे, पदोपदी आपलं कल्याण करून आशीर्वाद देणारी देवता आहे. ते महान तीर्थ हे आपले माता आणि पिता आहे, मायबाप, आपले आई वडील आहेत. महान तीर्थ आहे, महान तीर्थ आहे, महान तीर्थ आहे. पंढरपूरमध्ये एक घडलेली घटना आहे. आईनं लेकराला इच्छा केली, बाबा मला एकदा तरी पंढरपूर दाखव ना. कारण का झालं, म्हातारीचं वय झालं होतं, चालता येत नव्हतं म्हातारीला, फार त्रस्त झाली होती. आणि म्हातारपणाला थोडं रोगानं माणूस ग्रसलेला असतो. आणि तिनं मुलाला म्हणावं, हे राजा मला एकदा तरी नेणार आहे पंढरपूरला. आणि इकडे सून सुद्धा त्रस्त झाली होती. तिने सांगितलं नवऱ्याला, हे बघा मी काही म्हातारीचे कामं करायला आले नाही,
एक तर घरात ही राहील, नाही तर मी राहील. नीचं एवढा सांभाळ करणार नाहीये, मला एवढा त्रास, एवढं काम आपल्याला जमत नाहीये. माझ्या आई वडिलांना मला लाडात वाढवलंय. ही श्रीमंताच्या घरची मुलगी आहे, एवढा त्रास आपल्याला सहन होत नाहीये. नाहीतर मी निघून जाते, तुम्ही आई वडिलांना सांभाळीत बसा. आता माझी हद्द संपली आहे. त्यावेळेस त्या मुलाने विचार केला, ठीक आहे बाबा तू राहा, मी काहीतरी आयडिया करतो. आणि आई म्हणल्यानंतर त्या मुलानं काय केलं, आपल्या आईला घेतलं मायबाप आणि पंढरपूरला घेऊन गेला दर्शन. आई चल तुला मी पंढरपूरला दर्शन करून आणतो. निघाले दोघं जण. आईला एवढा आनंद झाला, माझं लेकरू, माझा सोन्या. अहो आईला लय जास्त आनंद होत असतो लेकराने काही केलं. माझे वडील ज्यावेळेस जायचे ना, ज्यावेळेस त्यांचा म्हणजे जो शेवटचा दिवस होता, त्यावेळेस मी कथेला जात असताना त्यांच्या खिशात मी 1000 रुपये ठेवले होते. आणि जी कथा करून मी इथं आलो का, जी कथा त्याच गावाला कथा चालू होती. तर 5व्या दिवशी मला फोन आला होता घरून की तुम्ही जिथं आहात तिथे लवकर निघून या, तुमचे वडील गेले. तर त्यावेळेस वडिलाच्या खिशाचे 1000 होते ना, तर 5-6 दिवस ते सगळ्याला सांगायचे, आमच्या ज्ञानेश्वरने, माझ्या ज्ञानूनं ना मला 1000 रुपये दिले, मला 1000 रुपये दिले, मला 1000 रुपये दिले. इतक्या जणांना सांगितलं त्याने. आणि ते मरेपर्यंत खिशात तसेच ठेवले, खरंच दे नाही. किती कौतुक. 1000 दिले, 1000 दिले. आमच्या आई म्हणायचे, अहो दिले तर ठेवायला दिले, नाही खर्चाना, नाही खर्चाचे नाही. तर ज्यावेळेस त्याला कालावधी फक्त 6-7 दिवस, 5 दिवसाचा. आणि त्यांना पैसे दिले, कथेला गेलो. 5व्या दिवशी कृष्ण जन्म होता, भागवत कथा चालू होते. 5व्या दिवशी कृष्ण जन्म होता आणि त्यांचा कृष्ण जन्माच्या दिवशीच फोन आला मला. तर गेल्यानंतर ज्यावेळेस खिशे पाहिले, ते मी दिलेले 1000 रुपये जशाला तशीच निघाली माहिती. पण हजारो जणांना सांगितलं की माझ्या ज्ञानूनं दिले, माझ्या ज्ञानानं दिले, माझ्या ज्ञानेश्वरनं दिले. म्हणजे आई वडिलांना लेकराचे एवढं कौतुक असतं ना, फार कौतुक असतं नाही बा. तर ही जी म्हातारीने घेऊन चालला ना तो, तर म्हातारी सगळ्यांना सांगत होती, शेजाऱ्याने पाजाऱ्यांना, माझा लेक मला पंढरपूरला घेऊन चाललाय, पंढरपूरला घेऊन चाललाय. नेलं पंढरपूरला, दर्शन झालं, सगळं झालं. ही घडलेली घटना सांगतो मी तुम्हाला, वाचून सांगत नाही. दर्शन झालं, सगळं झालं. म्हातारीला त्यांनी सांजेची वेळ होती आणि म्हातारीला एका कोपऱ्यात बसवलं. तर चालता येत नव्हतं, उडता येत नव्हतं, क्षीण झालेली म्हातारी होती. 5-6चा वेळ असेल, अंधार पडू लागला होता. दर्शन झाले. म्हातारी म्हणे, आई तू इथे बस, मी जरा प्रसाद तुला काहीतरी खायला घेऊन येतोय. आणि म्हातारी सांगितलं, बाळा अरे तू तरी सकाळपासून काही खाल्लं नस, काहीतरी खाऊन घे बरं का. ठीक आहे आई. मायबाप ज्यावेळेस मुलगा हा गेला ना, तर ज्या रस्त्याने गेलं होतं का, आईचं सारखं तिकडं तोंड करून बसली होती. ह्या रस्त्याने गेला, आता येईल, आता येईल. 10 मिनटं झाले, 5 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, 25 मिनटं झाले, अर्धा तास झाला, मुलगा अजून आलाच नाही. याला त्याला तिने विचारलं, ए बाबा इकडे ना, अशा शर्टच आहे बघ, तो माझा मुलगा, तो असेल ना त्याला इकडे पाठवून दे. त्याला म्हणा अंधार पडला, मला दिसेना रे. आणि तो सकाळपासून, म्हणजे मी जेवले असं नाहीये, तो सकाळपासून जेवला नाहीये. त्याला लवकर जर दिसला ना लवकर पाठवून द्या. अंधार पडला, आता म्हातारीला कोणी दिसेना. म्हातारी घाबरली. 1 तास झाला, पोरगा आलंच नाही. परत कस तरी त्याला अंधारात इकडे तिकडे चापू लागले. इकडे कोणातरी हाक मारत होते. कोणी जवळ आलं म्हणाच, माझा मुलगा इथे, ते असं त्याला पाठवून द्या. हो मला काही दिसेना, हो काहीच कळना, मला लवकर द्या ना त्याला पाठवून. असं करता करता मायबाप 4-5 जे कुत्रे असतात का, ते म्हातारी जवळ आले. आणि असं करून करून म्हातारी त्या अंधारात, त्या कुत्र्याला वाटलं तिने त्या म्हातारीचा पाय धरला. कुत्र्याने पाय धरणं ओढू लागला. एका कुत्र्याने पाय धरला, दुसरं शांत बसले, त्याने पाय धरला. असं करता करता बाकीचे कुत्रे सगळे 10-15 कुत्रे गोळा झाले. म्हातारी आरडत होती, लेकराला हाक मारत होती. जिवंत म्हातारी त्या 5-6 कुत्र्यानं फाडून टाकली माझ्या. काही ठेवलं नाही म्हातारीच. आणि हा जो मुलगा होता ना, हा म्हातारीला सोडला आणि नीट घरी घेऊन निघून गेला होता माझ्या. नीट घरी निघून गेला होता. का बायको म्हणत, एक तर म्हातारीला ठेवा, नाही तर मी राहते.
म्हणून दर्शनाच्या निमित्तानं पंढरपूरला आणलं, तिथं सोडलं, हा नालायक निघून गेला मायबाप. म्हातारी कुत्र्यानं खाल्ली रे जिवंत म्हातारी. ही अशी जी पुत्र जन्मतात ना मायबाप, कधी कधी असं वाटतंय का की वांज राहिलेलं बरे. मायबाप कित्येक आई वडील आहेत, त्यांना त्रास मुलीचा नाही, मुलाचा त्रास आहे. मग काय म्हणतात, बरे देवा मला पुत्र नाही दिलं रे बाबा, बास सगळी कार्य माझ्या हातून व्हावी ना, याकरता तू मला असं ठेवलंय. माझं वर्षश्राद्ध, माझ्या सर्व क्रिया, सगळं पुण्यकर्म. ज्याला मुलगा नाही ना मायबाप, तो आभागी असं नाहीये. भगवंताची अशी इच्छा असते की तुला मुलगा नाही म्हणून तू वाईट मानून घ्यायचं नाहीये. अरे भगवंताने तुला एकटं याच्याकरता ठेवलंय की सगळे ते तुझ्या पुण्य कार्यामध्ये, तुझ्या सत्कार्यामध्ये भगवंताला कोणाला वाटेकरी करायचं नाहीये, म्हणून तुला एकट्याला ठेवलंय. मला आठवत नाहीये, ज्याला पुत्र संतान नाहीये ना मायबा, अरे सगळी कर्म तुमच्याकडून घडण्याकरता देवाने आपलं एकटं ठेवलेलं असतं. जो होता है काय बोला सर, पण दुःख कधीच मानायचं नसतं. माँ बाप को मत भूल